हाय. सो मी आज तुमच्यासाठी घेऊन आली एक स्पेशल अशी छान डिश. ती म्हणजे काळ्या मसाल्याची वाटलेली भाजी. मी मसाला इथे रेडी करून घेतला आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण असं भाजून घेतलं आहे. त्यात थोडी कोथिंबीर पण ॲड केली आहे आणि वरवंटा छाट असा धूत घेतला आहे आणि आता मी सुरुवात केली आहे वाटायला. तर ते सगळं मसाला आधी मी आहे ना कुटून घेतला आहे. कारण जर कुटून घेतला ना तर दळताना ते जाड-जाड नाही राहत आणि लवकर असं दळलं जातं. सो मी आता सगळं कुटून घेतलं आहे. आलं, खोबरं आणि लसूण, कोथिंबीर वगैरे असं छान आधी कुटून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी असं वाटायलाच सुरुवात केली आहे. वाटताना ना खूप भारी वाटतं मला, की यार इतक्या दिवसांनी मी हे काम करते ना. छान असं सगळं एकत्र करून असं वाटायचं. त्याच्याने ना असं हातांची पण आहे ना मला असं वाटतं, की एक्सरसाइज होते. आधीचे लोकं खूप छान होते, की त्यांचं एक्सरसाइज घराच्याच कामांमध्ये होऊन जायचे. सो माझा आता मसाला ऑलमोस्ट वाटून झालेला आहे. बारीक होतोय हळू-हळू. खूप दिवसांनी मी करतीये, सो थोडा वेळ लागला, पण मग छान होतोय आणि आता माझा मसाला पण रेडी झाला आहे ऑलमोस्ट सगळा. परत असं छान ताटात मी काढून घेतलं डिशमध्ये आणि ते आता तेल वगैरे गरम करून झालं आहे. मटण पण रेडी आहे बॉईल करून. आता तेलात मी ते मसाला तळून टाकला आधी तळून घेण्यासाठी आणि आता ते तळून घेतला आणि छान असं कलर आला आहे, असं तेल सुटलं आहे मसाल्याला, असं छान असं खरपूस असं भाजून घेतला आहे मसाला मी तेलामध्ये. अ, तेलामध्ये जर मसाला टाकून असं चांगला भाजून घेतला ना, तर खूप चांगली टेस्ट येते तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी हळद, मिरची मसाला आणि 2-3 मसाले अजून होते एक्स्ट्रा, जे घरातले काळे मसाले होता, लाल मसाला होता, तो मी असा टाकून घेतला त्यात. टाकून असं छान तळून घेतला ना, की त्याला तरी पण खूप भारी येते आणि तुम्ही बघताय कलर दिसतोय. तर मग त्यात मी आता मटण टाकलंय. तर मटण पण मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून आणि तळून घ्यायचा. त्याने टेस्ट खूप छान येते अशी आणि त्यानंतर मग मी असं सगळं मसाला आणि मटण वगैरे असं फ्राय करून घेतलंय सुकं. सुकं मटण पण खूप भारी दिसतंय ते. नंतर तर पाणी ॲड करून त्याचा रस्सा करणार आहे. पण सुकं मटणसुद्धा किती छान दिसतंय असं काळ्या मसाल्याचं. खूप भारी वाटतंय. मला तर बनवता-बनवताच तोंडाला पाणी येतंय, की यार कधी हे ताटात येईल असं. भारी वाटतंय. खूप मस्त असा तडतड आवाज येतोय मस्त. किती छान सुंदर भाजी अशी बनवली. सो माझा व्हिडिओ आवडला. माझी भाजी कशी दिसतेय, छान दिसते ना, टेस्ट तर ती खाल्ल्यावरच कळेल. सगळ्यांच्या घरातल्यांचे रिव्ह्यू आल्यावर. तुम्ही मला जर तुम्हाला दिसण्यावरून भाजी चांगली वाटते, तर प्लीज लाईक आणि कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.